सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद प्रसन्न। आपलं यूट्यूबवरचं हे दुसरं पुष्प आहे। मागील भागात आपण पहिला अध्याय पाहिला, आता दुसरा अध्याय आपण घेत आहोत। बोध आणि गुरुचरित्रात पूर्ण गोष्टी आहेत। आपण स्टोरीज ह्या छोट्या छोट्या घेतो आहे। सगळ्यांना माहिती आहे, सगळे अभ्यास करतातच, थोड्या छोटी स्टोरी घेतो आहे आणि त्या आपण काय करतो आहे, त्याच्या अनुषंगाने आपण पुढे जातो आहे। तर आता दुसऱ्या अध्यायात कलीचा प्रवेश आहे आणि दुसरी एक कथा त्यांनी घेतली, संदीपक आणि त्याचे गुरु वेदधर्म ह्यांची गोष्ट घेतली आहे। तर संदीपक माहिती आहे आपल्याला की गुरुभक्तीमध्ये अव्वल म्हणजे पहिला नंबरचा जो भक्त आहे, गुरुभक्ती कशी करावी हे संदीपकाच्या आणि वेदधर्माच्या ह्या जोडीमध्ये आपल्याला शिकवलं जातं। गेल्या वेळेला आर्त पुकार कसं करायचं त्या पहिल्या अध्यायात आपण पाहिलं होतं। आता ह्या अध्यायामध्ये संदीपकाची भक्ती कशी आहे ही आपण पाहिली आहे, पुस्तकात आहे। मी फार शॉर्टमध्ये बोलणार आहे। बरं, तर आता एका कल्पाचे कल्प म्हणजे पूर्ण जो पिरियड असतो, एक कल्प म्हणजे 432 वर 7 शून्य म्हणजे 432 करोड कोटी एवढ्या वर्षाचा एक कल्प होतो। आता हे आकडे वगैरे ताईने दिलेत, आमचा काही अभ्यास नाही आहे। तर एका कल्पाचे एवढे आणि त्याच्यामध्ये 4 युग होतात, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे त्याचे 4 भाग केले जातात। तर गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर म्हणतात, प्रत्येक युगाला ब्रह्मदेवाने पृथ्वी तलावर पाठवले, कारण ब्रह्मदेव निर्माण करणारा आहे, सगळ्यांचं तो बघतो, निर्मिती त्याच्याकडे आहे। तर त्याने ह्या एकेका युगाला पाठवलं की आता जी प्रजा तिथे जन्मली आहे त्यांना गरज कोणाची आहे त्या युगाला त्याने पाठवलं। तर प्रथम कृतयुगाला म्हणजे त्या काळच्या अभिमानी देवतेला बोलवून, जे प्रत्येक युगाची एक देवता आहे तिला बोलून पृथ्वी तलावर पाठवून दिले। कृतयुगात कोणी वाणीने खोटं बोलत नाही आहे, सगळं खरे बोलणार आहेत, त्यांना खोटं बोलणंच माहिती नाही असं म्हटलं तरी चालेल। ह्या युगातील लोक सात्विक होते, ते सत्यच बोलतात आणि त्यांच्या देहावर रुद्राक्षांचे अलंकार आणि पूर्ण वैराग्याची मूर्ती आहे, असं त्यांनी प्रत्येक युगाच्या लोकांचं त्यांनी काय केलं आपल्याला वर्णन करून सांगितलं। मग दुसरं आहे त्रेतायुग। ह्या युगात विवेकी जन जास्त आहे। आता इथे कसे होते सगळे, पहिल्या ह्याच्या युगामध्ये ते सगळे सात्विक होते, पूर्ण सत्व होते, राजतामस हे गोष्टी नव्हत्या त्यांच्याकडे, सगळे सात्विक होते। तर या युगात विवेकी जन जास्त होते, त्यांचा देह स्थूल आणि अंगलट, प्रत्येकाची देहयष्टी त्यांनी सांगितले, तर त्यांचा देह स्थूल आणि अंगलट लठ्ठपणाकडे झुकलेली आहे, थोडे लठ्ठ आहेत हे लोक, हातात यज्ञ सामुग्री घेतलेली आहे। लठ्ठपणाकडे काय, तर सारखा यज्ञ आणि हे तपश्चर्या समथिंग असं करून करून ते लठ्ठ झाले, थोडे आता सुखांगी झाले, म्हणून ते तसे। आता वन साईडला वसंत आपल्याला सगळे फोटो दाखवते, या फोटोंच्या संदर्भात आपण बोलणार आहे, त्या बघायला मजा येणार आहे। द्वापारयुग, त्याच्यानंतर तिसरं युग द्वापारयुग। आता कसं हळूहळू डिक्रीज झालंय बघा, एक एक पायरी आपण खाली उतरत आलो। द्वापार युगामध्ये काय आहे, द्वापार युगाच्या हातात तलवार आणि धनुष्यबाण, आता लढाईला सुरुवात, मी माझं झालं ना, मग तलवार पाहिजे, धनुष्यबाण पाहिजे। लक्षण कसं आहे त्यांचं उग्र, आधीचं वेगळं होतं, आता उग्र आहे, पण शांत आणि सौम्य आहेत, पाप आणि पुण्य समान बघणारे, तराजू त्यांचा प्रतीक आहे, असं द्वापार युग आहे। त्याच्यानंतर कलियुग। आता कलियुगाचं धडाधड आपण सगळे दुर्गुण वाचूया, कारण आपल्याला आजूबाजूला ओळखीचे हे 3 युग आपल्याला ओळखीचे नव्हते, पण कलियुग आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहे। मग कलियुगामध्ये कसं आहे बरं, कलियुग कसं आहे, त्यामधली लोक कशी आहेत, क्रूर, वैराग्यहीन, कलह, द्वेष, डाव्या हाताने स्निग्ध धरलेला असा तो कली आहे, उजव्या हाताने त्याने जीवा धरली, असं कलीचं चित्र ह्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे गुरुचरित्रामध्ये। असा क्रौर्य, दुष्टपणा, निर्दयपणा, वैराग्याचा आणि विवेकाचा मागमूसही नसलेला असा तो आहे। आणि काय आहे बरं, केवळ खा पी मजा कर, असं ह्याला तो बढावा देतोय सगळ्यांना, का मजेत राहा, खा पी मजा कर। निद्रा, कलह, स्वच्छंदीपणा, उद्विग्नपणा हे गुण त्याच्यामध्ये आहेत त्या वेळच्या लोकांमध्ये।
मग परद्रव्य हरण करणारी लोक आहेत. परस्त्रीरथ म्हणजे संभोग घेणारे परस्त्रीचा, पक्षपात करणारे, प्रपंच करणारे, मत्सर, हेवादावा, दंभ, असे सगळे आहेत ना हे गुण कलियुगातल्या लोकांचे. तर असा तो कली आहे. आणि मग आता कली काय सांगतोय, अशा हे सगळे माझे दोस्त आहेत, ते असे जे ज्यांच्याकडे गुण आहेत, त्याला दुर्गुण म्हणा तर गुण म्हणा, ते माझे दोस्त आहेत असं कली सांगतोय. पण म्हणतो माझे वैरी पण आहेत. मग ते कलीचे वैरी कोण आहेत? कली म्हणतो मी सर्वांना पराक्रमाने जिंकीन, पण ज्यांनी लिंग जिव्हा धरली आहे, लिंग आणि जिव्हा धरली आहे, तो त्याला मी घाबरतो आणि त्याच्यापासून मी लांब राहीन, त्याला मी जिंकू शकणार नाही. तर लिंग म्हणजे विषय वाचनेने बरबटलेला, ज्याने विषय वाचनेवर ह्या सगळ्यावर ज्याने कंट्रोल ठेवला आहे, कशाच आहे त्याच्या सगळ्यात तो, आणि ज्याने वाणीवर कंट्रोल ठेवला आहे. वाणी म्हणजे जिभेवर कंट्रोल ठेवला, म्हणजे बोलणं आणि खाणं पिणं असे जे हे ज्याने कंट्रोलमध्ये ठेवला आहे त्याच्यापासून मी दूर राहीन. जिव्हा नुसतं बोललं तर नुसती जिव्हा होत नाही. ताई म्हणतात पंच ज्ञानेंद्रिये सगळे ज्याने जिंकलेत त्याच्यापासून मी दूर राहीन, असं कलियुगाची इथे आहे. मग असा कलियुग आहे आणि ब्रह्मदेवाने त्याला पाठवलं आहे. मनात शंका येते की का बाबा आमची वाट लावायला कलियुगाला पाठवलं आहे, खरं असं नको होतं करायला ना, ब्रह्मदेवाने अशी चूक केली, असा कसा देव, असं मनात प्रश्न येतो. तर काय सांगतायत आता हे, चारही युगांचं बारकाईने जर निरीक्षण केल्यास आपल्याला असं कळेल की सतयुगातील माणूस पूर्ण सत्वाकडे वळलेला होता, राईट, पूर्ण सात्विक होता, सत्व वळ, त्याला काय जवळजवळ परमेश्वराच्या ह्याच्यातच होता, परमेश्वरासारखाच होता. तरी त्याच्यातून काय झालंय, ज्या काही त्याच्याही हातून काही चुका झाल्या म्हणून तो त्रेतायुगात आला. काही चुकलं त्याचं, मग त्रेतायुगात आल्याबरोबर तो काय करायला लागला, तो आता कसा झाला, लठ्ठ झालाय, स्थूल झालाय, कारण यज्ञयाग करायला लागला. म्हणजे यज्ञयाग वाईट आहे का? नाही, चांगलं आहे. पण यज्ञयाग ही साधना किंवा ह्या ज्या गोष्टी होतात ते स्वर्गप्राप्तीची इच्छा करायची. स्वर्गप्राप्ती म्हणजे स्वर्गसुख, आराम, सुखी जीवनाची इच्छा करणारा, म्हणजे मागरी भक्ती सुरू झाली दुसऱ्या युगामध्ये, बरोबर आहे. त्यामुळे तो लठ्ठ आहे, त्याची अपेक्षाच आहे की बा असं मी सुखात राहीन, यज्ञ हवं तेवढं करेन, मला सुखात ठेवा. आता इथे माणूस एक पायरी उतरला, नंतर द्वापार युगात आला. द्वापार युगामध्ये काय झालं, आणखी आपण हवं आपलं झालं, माणूस अजून घसरला, तिसरी पायरी पण तो उतरला. या इकडे काय झालं, मी माझे करू लागला, मी माझे करताना हे माझं राज्य, हे माझं अमुक आहे, हे माझं डेस्टिनेशन, कोणी यायचं नाही, म्हणून त्याने तलवार वापरली, धनुष्यबाण वापरला, असं सगळं करू लागला. आणि काय झाला, तो आता जास्तीत जास्त स्वार्थी झाला. तरी द्वापार युग आहे, कळलं ना. आणि त्याच्यानंतर कलियुग आला, तर हे सगळे गुण हळूहळू संपले, आणि असे गुण संपलेला माणूस कलियुगात आला आणि हे सगळे दुर्गुण त्याच्यामध्ये आले. मग आता असं जर म्हटलं की कलियुगामध्ये सगळे वाईटच लोक आहेत, चांगले नाहीत का, तर काही नाही सांगत, असं नाही आहे. पहिला जो युग होता सतयुग, त्याच्यामध्ये पण हिरण्यकश्यप होता, असे सारखे राक्षस होते, सगळ्या युगातून राक्षस होते. देवाला त्यांच्याबरोबर लढाई करायला लागली, मग देवाने त्यांना मारलं, किंवा काय आपण लढाई आणि अभ्यास हे काय तर गोष्टी फार रंजक गोष्टी आहेत त्या आपण ऐकतो. म्हणजे तेव्हा सुद्धा वाईट लोक होते. मग तसंच मग सतयुगानंतर मग इतर पण युगामधून थोडेफार वाईट लोक होते. मग आता कलियुगात तर सगळेच वाईट आहेत? नाही, त्या कलियुगात सुद्धा चांगले लोक आहेत. मग आपले नित्यान बाबा, मुक्तान बाबा, ताई काय, रामकृष्ण परमहंस म्हणा, सगळे संत, आता किती संतांची महाराष्ट्र भूमी तर संतांचीच आहे, सगळे संत, अरे ते सगळे कलियुगातले आहेत ना. मग ते कलियुगातच आहे का? हां, कलियुगात देवाने पाठवलं. तुम्हाला असा त्रास होईल ना, खूप त्रास होईल, देवाला काळजी, कारण आपण पण त्याचीच लेकरं आहोत ना, वेडी वाकडी कशी असलं तरी. तर त्यासाठी त्याने ह्या सगळ्या गुणी लोकांना, संत लोकांना त्याने पाठवलं. म्हणजेच कलियुगात सुद्धा संत असतात. म्हणजेच कलियुग किंवा कोणत्याही युगामध्ये काही सतयुगी असतात, काही काय म्हणतात त्रेतायुगी असतात, काही द्वापारयुगी असतात, आणि जास्त कलियुगी म्हणून असं काय केलं आहे, ते वाटणी केली गेली आहे. तर मग आता कलियुगाची देवता म्हटलं ना तर गुरुदेवता आहे. मग कलियुगाचा फायदा काय? कलियुग असं वाईट त्रास देणार का? ह्याच्यावर ताई म्हणतात की जेव्हा काय तिळा एवढं सुख आणि डोंगरा एवढं दुःख, असं कलियुगामध्ये का? तर जेव्हा भरपूर त्रास होईल, सारखा त्रास होईल, भोगायला लागेल आपल्याला दुःख,
तेव्हा त्या दुःखाने तो माणूस ती हे त्राही भगवान म्हणेल, म्हणजे त्राही झाला की भगवान म्हणेल आणि भगवानकडे जाईल. कारण आता झाली एवढी युग, तुम्ही हे करून मजा करून चला आता परमात्म्याकडे चला, असा तो परमात्मा सांगतोय. आणि कली ह्या गोष्टीला मदत करतोय. ताई म्हणतात आता जे हॉस्पिटल्स वगैरे आहेत ना, ते पण कलीचे दोस्त आहेत, कलीला मदत करणार आहेत, की त्रास द्यायचा आणि म्हणजे काय, लोक लवकरात लवकर परमात्म्याकडे वळतील. ताईंचं नेहमीचं वाक्य आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा व्यक्ती जाते तेव्हा ती खऱ्या अर्थाने गुरुला परमेश्वराला हाक मारते. तोपर्यंत ती हाक मारत नाही, कारण त्याला ते खूप हे झालं, त्रास झाल्याशिवाय माणूस वटणीवर येत नाही. आणि कलीचं काम तेच आहे. मग असा कली आहे पूर्ण वाईट आहे का? नाही. कलियुगात देवाने एक चांगली गोष्ट दिली आहे, म्हणून ती आता गोष्ट आपण घेणार नाही आहे. पण सगळे ऋषीमुनी चिंता करतात की कसं होणार कलियुगाचं. तेव्हा त्यांचे जे गुरु आहेत, गुरुजन आहेत, ते सांगतात की नाही, कलियुगात एक मोठा फायदा आहे की इतर युगात तपश्चर्या करायला लागली तसं कलियुगात तपश्चर्या करायला लागणार नाही आहे. कलियुगात नुसतं नामस्मरणाने माणूस तरून जाणार आहे. असं कलियुगाबद्दल आपण ताईंनी जे जे काय सांगितलं ते आपण ऐकलं. दुसरी गोष्ट आहे संदीपक आणि वेदधर्म. तर ही संदीपक आणि वेदधर्माची गोष्ट आहे ना, ती ब्रह्मदेवाने कलीला सांगितले. कली सगळे प्रश्न करतो, मी काय करू, मग कसं कसं होईल, मग वगैरे वगैरे प्रश्न केले. तर त्याच्यावर त्यांनी ही गोष्ट सांगितली. ह्याला कलीला ब्रह्मदेवाने ही गोष्ट सांगितली. आता थोडक्यात पळतोय आपण गोष्टीमधून, कारण आपण सगळे अभ्यासू लोक आहात, सगळ्यांना गोष्टी माहिती आहे आणि सगळ्यांना क्युरियोसिटी ताईंचं सांगा म्हणून पळतोय आपण गोष्टीतून, बरोबर आहे. पण आपण जर ग्रंथ घेतला आहे तर ग्रंथाला धरून आपण पुढे जाणार आहे. तर वेदधर्म आणि संदीपक, वेदधर्माचे जे शिष्य होते, सगळ्या शिष्याने वेदधर्माने बोलवलं आणि वेदधर्माने त्यांना सांगितलं की आपल्या भक्तांना सांगितलं त्यांनी, बघा माझं बऱ्याच वर्षापूर्वीचं, जन्मापूर्वीचं माझं एक भोग भोगायचं राहून गेलं आहे आणि तो मला आता भोगला पाहिजे. त्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही किंवा काय मला गती मिळणार नाही, का असेल ते. तर कोणता भक्त तयार आहे माझे ते भोग भोगायला? मग काय माझे भोग आहेत? तर मी गलित होईन, कुष्ठांग अखंड माझं अंग कुष्ठाने भरेल, पूर्ण गलित होईन, पूर्ण मी सडला जाईन, अंध होईन, पांगळा होईन, क्रोधी होईन, काय म्हणतात ते तामसी होईन, सगळं मी होईन. आणि अशा मला माझी सेवा कोण करेल? अर्थात सगळे भक्त घाबरले, गप्प बसले. असंच सगळीकडे असतं तसंच. तर संदीपक मात्र पुढे आला, म्हणाला गुरुला आपल्या की गुरुदेवा, हे सगळे भोग तुम्ही का भोगले पाहिजे? तुमचे भोग मी भोगेन ना, मी तुमचा शिष्य आहे ना, तुमचे सगळे भोग तुम्ही मला द्या भोगायला. वेदधर्म रागावले, का तुला सेवा करायला आवडत नाही म्हणून का? सेवा करायला आवडत, सेवा धर्म केवढा मोठा धर्म, तो तू करणार नाही, ना करतोयस तू. नाही गुरुदेवा, तुला त्रास होईल, तुम्हाला त्रास होईल, म्हणून हे सगळं मी माझ्या देहाने भोगून टाकेन. त्याला वेदधर्म सांगतात. असं नसतं, ज्याचा भोग त्यानेच आपल्या देहाने भोगून टाकायचा असतो. तर मी असं ह्याच्या काशी क्षेत्री अमुक मणिकर्णिका क्षेत्र आहे, तिथे मी राहणार आहे आणि माझं सगळे भोग भोगून टाकणार आहे. तर त्याच्यावर पण ताई म्हणतात की क्षेत्राचा महिमा, आपल्याला क्षेत्र गणेशपुरी, अंधेरीचा आपला आश्रम, नाशिकचा आश्रम, हे सगळे जे आपले क्षेत्र आहेत, अशाच ठिकाणी आपले जे भोग आहेत लवकर भोगून टाकले जातात. म्हणून जे काय साधना करतो, कधीही करतो, ते मंदिरात आपण का जायचं, आश्रमात का जायचं, आपण त्याच्या मागे गुरुचरित्र नेहमी आपल्याला शिकत असतं की आपले जे स्थान आहेत ते आपल्या गुरुने ती बनवलेली आहे, ती योगभूमी आहे. तर अशा प्रकारे दुसरा अध्याय संपतो आहे. ह्या अध्यायालाच अनुसरून आपण ताईंचे अनुभव पुढच्या भागात बघणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय.